सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही एवढ्या लवकर निघालोय महाबळेश्वरला. आता जस्ट पहाट झाली आहे आणि खूप असं मस्त वाटते, कारण की मी एवढा सकाळी उठत नाही, तर मला बघूनच मस्त वाटते कारण की धुकं आहे, ऊन नाही आहे. ओके, बाय द वे, हा माझा फर्स्ट युट्यूब व्हिडिओ आहे, आमचा फर्स्ट युट्यूब व्हिडिओ आहे. तर तुला कसं वाटतंय? ओके, त्याला ड्राईव्ह करू दे. तर प्लीज डोंट जज, कारण की हा फर्स्ट व्हिडिओ आहे, तर आम्ही कॉन्टेंट क्रिएटर्स नाही आहेत, पण प्लीज काय बोलू. तशी तर 7 वाजता काय पहाट नसते, पण आम्ही ऑलमोस्ट 5ला सकाळी उठलोय. पण अंघोळ वगैरे पॅकिंग करताना, पॅकिंग तर तशी झाली होती आमची, पण बाकीच्या गोष्टी राहिल्या नाही आहेत. सगळं बघताना आम्हाला 7 वाजलेच निघायला. तर बघू आता कधी पोचतोय. आम्हाला ब्रेकफास्ट साठी थांबायचं, कारण की आम्ही सकाळी काहीच नाही खाल्लंय, काहीच नाही, आणि निघालोय आम्ही आता. आंघोळ करून पण पारोशच वाटतोय, कारण की जस्ट आम्ही झोपेत आहेत, लिटरली झोपेत आहेत. अँड आय एम हंग्री लिटरली, कारण की मला खूप जास्त भूक लागली आहे. तर मे बी 8 वाजता आम्ही हॉल्ट घेऊ आणि लोणावळा फॉर शुअर तिकडेच, आणि बघू तिथे आम्ही काय खाऊ. तर सी यू देअर. आम्ही आता रोह्याला थांबलोय. तर पनवेलवरून येताना मला 2 रूट दाखवत होते, एक गोवा मार्गे आणि एक दुसरं लोणावळा. पण आम्ही चुकून गोवा मार्गे आलो, जे की आता लॉंगेस्ट रूट झालाय आमच्यासाठी. तर आम्ही आता रोह्याला थांबलोय ब्रेकफास्टसाठी, कारण की ऑलरेडी लेट झालाय. 8:30ला आम्ही डिसाईड केलेलो अँड इट्स ऑलमोस्ट 9:30. तर आता आम्ही मिसळ मागवली आहे आणि वडा सांबार. तर गरम गरम खाऊन घेऊया. थाळीमध्ये किती व्हरायटी आहे. हे भाजी आहे, शिरा आहे, दही आहे, तरी आहे, मिसळ आहे, ही शेवभाजी खाणार. माझ्या प्लेटमध्ये काय आहे? एवढंच. आणि गेस करा आमचं बिल किती झालं असेल. म्हणजे मी एक वडा सांबार घेतला, एक्स्ट्रा पाव आणि मिसळ थाळी, आणि आम्ही 2 चहा घेतले. टोटल आमचं बिल होतं 220. मला वाटते कम्पॅरेटिव्हली आपल्या इकडे खूप चीप आहे, आणि टेस्टला तर ऑब्व्हियसली टेस्टी तर होतं. हा, एनिवेज आता आम्ही निघालोय, बट आय एम व्हेरी लाईक काइंड ऑफ डिसअपॉइंटेड विथ whatever route we chosen to move forward. So let's see how much are at stake. ज्यूस प्यायला थांबलोय आता आम्ही ते. आता जेव्हा आम्ही एंटर केलं महाबळेश्वर मध्येच, तर ट्रॅफिक पोलीस किंवा पोलीस माहिती नाही कोण होते ते, बट त्याने आमच्याकडून एक पावती रसीट बनवली. प्रवीण सांगेल काय चार्जेस घेतले, कारण की त्याने पे केले. तर जर तुम्ही पर्सनल कार घेऊन येत आहे तर कारचे 50 रुपीज ते चार्ज करतात, आणि पर पर्सन 25 रुपीज ते चार्ज करतात. टोटल त्यांनी 100 रुपीज चार्ज केले. हॉटेलला पोचलोय आम्ही. हा वे आहे टुवर्ड्स दी हॉटेल. फायनली 5 तासानंतर, ऑलमोस्ट 5 आवर्स. हा आमचं हॉटेल होता, जिथे आमचं स्टे आहे. खूप स्पेशियस होता, पार्किंग एरिया होता, आणि व्ह्यू खूपच प्रिटी होता इथे. प्रवीण, रूमपेक्षा जास्त नाही, या हॉटेलचा इंटरेस्टिंग पार्ट आहे की इथे खूप सारे गेम्स आहेत, जे मी रात्री आम्ही जेवल्यानंतर ट्राय करू इकडे खेळायचो. आणि इकडचा व्ह्यू इथून बाहेरून मी दाखवते. प्रवीण, तुला कसं वाटलं व्ह्यू? व्ह्यू तर खूप छान आहे, आणि याच व्ह्यू साठी आम्ही हा हॉटेल चूज केलेला. आणि हा थोडा म्हणजे मेन लोकेशन पासून पण लांब आहे, आणि क्राऊडेड पण नाहीये. रूम मध्ये चेक इन केलंय, फ्रेश झालोय. आता खाली लंच करूया हॉटेलमध्येच. लंच केल्यावर आम्ही अनप्लॅन्ड कार्टिंग साठी निघालो.
तो मैडम जी कैसा लग रहा है? डर लग रहा है डर. आमचं ना आता सडनली म्हणजे आम्ही चाललो होतो तिथेच जे आम्ही डिसाइडेड होतं की पारसी पॉइंट आणि त्याच्यानंतर सिडनी पॉइंट करायचं आहे. पण प्रवीणला अचानक सुचलं की आपल्याला कार्टिंग करायला जायला पाहिजे. तर आम्ही कार्टिंगसाठी गेलो. आता माझा जो लाईक वॉट एव्हर आय एम वेअरिंग राईट नाव इज नॉट अप्रोप्रिएट जे आम्ही करणार होतो. तर कार्टिंग करताना पूर्ण म्हणजे लाईक ते उडत होतं आणि मी इतकी ऑकवर्ड झाली. पण आता मी काय करू नाही शकत. त्यात आमचा जो पॉवर बँक होता तो पण पडला आणि त्याला खूप स्क्रॅचेस आले. स्क्रॅचेस आले चालू असेल, बघायला लागेल. आय एम नॉट शुअर, चेक करायला लागेल. एक्सपिरियन्स कसा होता? मज्जा आली, मी खूप हसली कारण की बिकॉज माझे कपडे अप्रोप्रिएट नव्हते. म्हणजे आय शुड हॅव वेअर समथिंग लॉंग आणि पण मी घातली आहे काहीतरी फ्रॉक सारखं. तर ते पूर्ण स्कॅरी पण होतं ऍट द सेम टाइम कारण की ऑब्व्हियसली ते कुठे फसलं तर मग अजून प्रॉब्लेम होणार. स्केरी होता का ह्याच्यासाठी स्केरी होता की ब्रेक मारायचा आणि एस्केलेटर. हा आणि त्यांचे जे स्टेअरिंग होते ते खूप स्टिफ झाले होते. मला वाटतं त्याला गंज लागलेला काय ते मूव्हच होत नव्हते खूप जास्त. तर बघू आता. आम्ही चाललोय आता पारसी पॉइंटला ना, पारसी पॉइंटला चाललोय. तर दाखवू तिकडे काय आहे. ओके, आम्ही आता आलोय पारसी पॉइंटला. पारसी पॉइंट नाव असं पडलं आहे की इथे आधी जेव्हा पारसी कम्युनिटी आली होती तेव्हा हा पॉईंट ॲज लाईक पिकनिक स्पॉट म्हणून ओळखलं जात होतं. सो इट वॉज लाईक की त्यांचं एक पिकनिक स्पॉट म्हणून ते यायचे. तर म्हणून ह्याचं नाव पारसी पॉईंट ठेवलं. त्यानंतर आम्ही सिडनी पॉईंटला गेलो जो की एक सनसेट आणि सनराईज पॉईंट म्हणून फेमस आहे. तिथे आम्ही मॅगी खाल्ली मस्त सनसेटचा व्ह्यू बघत. हॉटेलवर परत येऊन आम्ही चहा प्यायलो आणि नेटफ्लिक्स बघितलं. रात्रीचे 9-9:30 वाजलेत आणि मी फ्लिप करून दाखवते फोन की काहीच लाईक स्ट्रीट लाईट्स इकडे बिलकुल नाही आहेत आणि खूप टायरिंग डे होतं कारण की लाईक आम्ही जास्तच ट्रॅव्हल केलं ट्रॅव्हल कारण की तिकडे एकतर तिकीट्स हे झालं गडबड. तर आम्ही तिकीट घेतली नाही आणि आम्ही वॉकिंग गेलो. तर ते थोडंसं झालं पण व्हेरी लाँग डे अँड टायरिंग डे फॉर अस कारण की प्रवीणने पण पूर्ण दिवस ड्रायव्हिंग केली आहे. आणि आता आम्ही एक रेस्टॉरंट शोधतोय. हॉटेल सिगडी रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवण केलं. आम्ही ज्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो तर नाही थांबी ट्रायलसाठी हिला महाबळेश्वरला घेऊन आलोय का तर आम्ही काश्मीरचा प्लॅन होता. बघूया महाबळेश्वरची थंडी सहन करते की नाही. चॅलेंज पण ही माथेरानची पण करू शकत नाही तर महाबळेश्वर तर लांबच आहे. तर असा होता आमचा डे 1 इन महाबळेश्वर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका.